जमातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठमोळ्या मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या कानामध्ये साठवून ठेवला. त्या पुणे नगरीच्या मातीमध्ये उपस्थित असणाऱ्या सिंहगड कुटुंबातील सर्व रसिक श्रोतांना मी साळवे प्रतिक्रियावर अभिवादन करतो. जगण्याचं भान आणि जगण्याची जाण विसरत चाललेली तरुण पिढी एका बाजूला असताना तुम्ही आम्ही चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची आणि चांगल्या संस्कारांची एक फळी उभा करत आहोत. ही तुमच्या आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, आसंगाशी संग करून व्यासंग करता येत नाही आणि एकदा व्यासंगाशी प्रसंग पडला की पुन्हा विसंग होता येत नाही. आजच्या देशातली आमची खरी वस्तुस्थिती आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा आमच्या धर्मावरती ग्लानी येते तेव्हा विश्वसृष्टीमध्ये देव नाही तर महामानव अवतारत असतात. आणि औरंगाबादमध्ये यादवांनी सत्ता गाजवली तर मुघलांचा झेंडा मोठ्या मानानं फडकत होता. आमच्या दौलताबादला मुघलांनी लंकेची पार्वती करून टाकलं होतं. उभा महाराष्ट्र, उभा भारत पारतंत्र्यामध्ये सुखी मारून झोपला होता. आमच्या भारत देशाला सगळ्यांनी लंकेची पार्वती करून टाकलं होतं. आणि त्यावेळी फक्त एकच स्त्री जागी होती आणि ती म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. आणि याच मातेच्या पोटी सन 19 फेब्रुवारी 1630 ला एक पुत्ररत्न जन्माला आला. जिजामाता गरोदर आहे ही बातमी जेव्हा शहाजीराजांना कळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पण त्यांच्या मनामध्ये लगेच वीज पेटली की शत्रू खूप कपटी आहे, शत्रूचा आपल्यावरती कधी पण हल्ला होऊ शकतो. म्हणून जिजामातांना योग्य स्थळी पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे हे त्यांनी जाणलं होतं. आणि किल्ल्यांचा विचार करता करता त्यांच्या मनासमोर, डोळ्यासमोर तरळला तो म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेला आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला शिवनेरी किल्ला. जुन्नरच्या छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिवनेरी किल्ल्यावरती शहाजीराजांनी जिजामातांना ठेवायचं ठरवलं आणि उजडला. प्रत्येक बहुजनाच्या आयुष्यातील सोनेरी स्वर्णाक्षरामध्ये वळणावा तो दिवस उजडला तो म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. आणि या दिवशी शहाजीराजा आणि जिजामाता पोटी एक पुत्ररत्न जन्माला आला आणि त्या रत्नाचं नाव शिवाजी असं ठेवलं. शिव म्हणजे शिव, शिव म्हणजे उदात्त, शिव म्हणजे मांगल्य. आणि आमच्या भारत देशामध्ये नागरिकरणाचं मूळ हे समतावादी, न्यायवादी, स्वातंत्र्यवादी, विचारवादी होतं. आणि या सगळ्यांचा कर्ता पुरुष म्हणजे शिव. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं नाव शिवाजी असं ठेवलं. आणि जर का शिवाजी नाव आम्ही उलट्या वाचलं तर ते जीवाशी असं होतं. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या जीवाशी ज्याचं काहीतरी अतूट नातं आहे असं आमचा शिवाजी आमच्या भारत देशात केला. मित्रांनो, आपण म्हणतो की शिवाजी राजांनी आमच्यासाठी हे केलं ते केलं, पण आम्ही शिवाजी राजांसाठी काय करतो? जेव्हा शिवाजी महाराज किंवा शिवचरित्र हा विषय आमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आम्हाला फक्त दोन गोष्टी आठवतात की शिवाजी राजांचा इतिहास हा फक्त शाहिस्तेखानाचं बोट किंवा अफजल खानाचं पोट या दोन गोष्टींपुरता मर्यादित नाहीये. आम्ही पाहिलं पाहिजे की शिवाजी राजांनी आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं. का निर्माण केलं ते? कारण त्यांनी माणसं एकमेकांना जोडली होती. मित्रांनो, जर का तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला माणसं जोडणं खूप गरजेचं आहे. असंच एकदा राजदरबार भरला होता आणि शिवाजी राजे आपल्या मासाहेबांच्या मांडीवरती बसलेले होते आणि मासाहेब बोलता बोलता सहज बळीराजा हा शब्द उच्चारून गेले आणि त्यावेळेस तो शिवाजी राजा ताडकन उठला आणि त्याने विचारलं की मासाहेब, बळीराजा म्हणजे काय हो? तेव्हा मासाहेबांनी सांगितलं की शिवबा, आपल्या देशामध्ये जो अन्नधान्य पिकवतो तो शेतकरी असतो ना त्याला आपण बळीराजा म्हणतो. पण त्या मुघलांनी, या ब्राह्मणांनी त्याचं वर्चस्व, त्याचं अस्तित्व पूर्णपणे लयाला लावलेलं आहे. आणि त्याच क्षणी तो ताडकन बाळराजा जिजामातांच्या मांडीवरून उठला. आकाशामध्ये वीज कडकडावी जसा तो कडायला, मासाहेब हा तर अन्याय आहे आणि हा अन्याय बळीराजावरती होणारा अन्याय मी दूर करीन. मी पुन्हा त्या बळीराजाचं राज्य आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात आणीन आणि आपलं स्वराज्य निर्माण करीन. वय वर्ष होतं त्यांचं फक्त ते 9 वर्ष. 9व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची तेवढी उमेद होती आणि ते स्वप्न त्यांनी सत्यामध्ये उतरून दाखवलं. मित्रांनो, शिवाजी महाराजांमध्ये चतुसूत्री होती म्हणून त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्याकडे 4 गुण होते. ते म्हणजे लोकांवरती दाखवणारा विश्वास, लोकांबद्दलचा आदर, सर्व धर्मसमानतेची भावना आणि एक म्हणजे त्यांचं प्रेम. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्म समानता पाळलेली होती. त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. मित्रांनो, आज आपण पाहतो की आमच्या देशामध्ये जातीभेद हा मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्याचप्रमाणे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये खूप मोठे वाद होत आहेत. मित्रांनो, तुम्ही कधी मुस्लिमांचा लकी नंबर 786 या 3 अक्षरांची जर का बेरीज केली तर ती 21 अशी होते आणि 21 मोदक हे हिंदूंच्या पवित्र देवाला म्हणजे गणपतीला प्रसाद म्हणून लागतात हे आम्ही समजतो. मुस्लिमांचा पवित्र सण म्हणजे रमजान आणि हिंदूंचा पवित्र सण म्हणजे दिवाळी. जर का दोन्ही शब्द तुम्ही इंग्लिशमध्ये कधीतरी लिहिले तर रमजान मधले पहिले 3 अक्षर राम आणि हिंदूंचा पवित्र सण दिवाळी तशातले शेवटचे 3 अक्षर म्हणजे ALI
जर का तुम्ही अक्षर पाहिले तर मुस्लिमांचा अली घेतल्याशिवाय हिंदूंची कधी दिवाळी पूर्ण होत नाही आणि हिंदूंचा राम घेतल्यानंतर मुस्लिमांचं रमजान कधी पूर्ण होत नाही. हे आम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. जर का आमच्या देवांमध्ये एवढा एकोपा असेल तर आम्ही का जाती भेट करतो हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि आमच्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास फक्त 2 गोष्टींपुरताच मर्यादित नाही, तर त्यांनी आपलं आयुष्य कसं घडवलं, लोकांबद्दल त्यांची वागणूक, त्यांचे विचार असं मला खऱ्या अर्थाने घेण्याची गरज आहे. आज तुम्ही मला बोलण्याची एवढी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो.